संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा दररोज भासतोय आणि हा एकाच कारणामुळे भासतोय की पिण्याच्या पाण्यासाठी जो खर्च महानगरपालिका करते ती अपुरी आहे। थोडक्यात सांगायचं तर जसं आपल्या घरामध्ये एखादा नळ आपला खराब झाला तर आपण त्या नळावर पहिले खर्च करतो, कारण पाणी नसलं तर घरात सगळाच गोंधळ होतो। तशाच पद्धतीने खरं म्हणजे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यावेळेला पाणी पुरवठ्यावर प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला महापालिकेने त्याच्यावरती खर्च करणं अपेक्षित आहे आणि तो प्रश्न निकाली लावणं अपेक्षित आहे। पण महापालिका तसं करत नाहीये। महापालिकेच्या गेल्या 10 वर्षाच्या अर्थसंकल्पीय पुस्तकांमध्ये नमूद केलेलं आहे की त्यांनी 6000 कोटी रुपये खर्च या शहरावरती केलेत, पण त्याच्यामध्ये फक्त 650 कोटी यांनी पाणी पुरवठ्यावर खर्च केलेला आहे। त्याचबरोबर संभाजीनगर औरंगाबाद शहरातील जेवढे नेते पुढारी आहेत, आमदार खासदार आहेत, MIM, भाजप, शिवसेना यांनी सुद्धा गेल्या 3 वर्षामध्ये एकही रुपया या पाणी पुरवठ्यासाठी लावलेला नाहीये। त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हणून महापालिकेच्या गेटवर मी बसलोय आणि मी त्यांना एकच सांगतोय की तरतूद वाढवा, नवीन सिस्टीम तयार करा आणि आमदार खासदारांनी विनंती करतोय नवीन सिस्टीम तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या खासदार फंडाचा, आमदार फंडाचा वापर करा आणि जोपर्यंत नवीन सिस्टीम तयार होत नाही तोपर्यंत किमान टँकर देऊन या शहराची पाण्याची तहान भागवा। लोक आजारी पडतात, दूषित पाणी आलेलं आहे, तिथे तातडीने टँकर पाठवून जी लोक आजारी पडतात त्यांना वाचवण्याचं काम यांनी केलं पाहिजे।